त्यामुळे तुम्ही सगळे इथं आला तेव्हा खूप खूप शुभेच्छा. आणि सांगायचं म्हटलं तर माझा जन्म मी तर इथं पुण्यातच झाला होता आणि माझा जन्म 2003 झाला आणि माझे आई वडील तसे गावातच होते माझा जन्म झालेला तेव्हा. आणि मग त्यानंतर आणि गावाला आपलं जसं की सगळ्यांनाच माहिती आहे की गावाला शिक्षणाची एवढी काही संधी नाही आहे. मग त्यामुळं माझ्या आणि माझ्या बहिणी शिक्षणासाठी ते रुळे गावातून इथं सिंहगड रोड वडगावमध्ये राहायला आले. आणि मग त्यानंतर मग ते लहानपणापासूनच म्हणजे अशी परिस्थिती होती की म्हणजे कष्ट दिसले नाही का आई वडिलांचे. म्हणजे आमचं म्हणजे मी माझ्या आजीसोबत भाजी बघितले म्हणजे माझ्या आजीसोबत भाजी विकताना वडगावच्या चौकात आम्ही भाजी विकायचो त्यावेळेस. आणि परत आमचं मेस चालू होती. परत मम्मी नंतर शिवणकाम सुरू केलं आणि वडील पण इकडचं तिकडचं काम असं तसं करून म्हणजे ते डोळ्यांसमोर दिसत होतं मग की सगळे आपल्या आजूबाजूचे लोक किती कष्ट करतात. आणि त्यानंतर मला हे कळलं की जर आपल्याला काय विषय पाहिजे नसेल तर त्यासाठी आपल्याला कष्टाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाहीये. आणि त्यानंतर मग माझं शिक्षण म्हणजे मला त्यांचं धन्यवाद करू इच्छितो की DSK स्कूल जे ICSE बोर्ड आहे त्या शाळेत म्हणजे तेवढी कठीण परिस्थिती असताना सुद्धा मला त्या शाळेत त्यांनी तिसरीमध्ये ॲडमिशन दिलं. आणि 3री 10वी मी त्या शाळेत होतो. आणि 10वीत मला 95% मिळून आणि मग 11वी 12वी आणि 11वी 12वी मग मी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट आहे म्हणजे आपलं इथे NDAच्या एंट्रन्ससाठी महाराष्ट्र शासनाचंच म्हणजे तिथं महाराष्ट्राच्या पोरांना प्रोत्साहन म्हणून तिथं ते इन्स्टिट्यूट आहे. मग त्यानंतर 12वीच्या नंतर मी UPSC MTचे अटेम्प्ट दिले आणि त्या 2 अटेम्प्ट नंतर असं झालं की म्हणजे मी रिटर्न क्लिअर व्हायचो पण इंटरव्ह्यूमध्ये मी दोन्हीमध्ये फेल झालेलो. आणि त्यामध्ये असं होतं की रिटर्नमध्ये खूप मला चांगले मार्क होते पण ते इंटरव्ह्यूमध्ये नेहमी हुकायचं माझं. मग वडील म्हणले की तुला रिटर्नमध्ये एवढे चांगले मार्क आहेत तर मग तू हे सिव्हिल सर्व्हिसेस ट्राय कर. म्हणून मी त्यानंतरच म्हणजे त्यावेळेस कोविडचाच पिरियड सुरू झाला. मग मी बघितलं की नाही काय असं सिव्हिल सर्व्हिसेस त्यासाठी काय अभ्यास करायला लागतो आणि ते NDAमुळे थोडा त्याचा बेसिस तयार झाला म्हणजे जेव्हा अभ्यास करायला लागतो तेवढा. आणि त्यानंतर कोविडमध्येच मी अभ्यास कॉलेजसोबत सुरू केला. माझं कॉलेज मी इथं फर्ग्युसन कॉलेजमध्येच होतो. फर्ग्युसनमधनं मी BSc मॅथमॅटिक्स केले आणि 2023मध्ये मी ग्रॅज्युएट झालो. आणि त्यानंतर मग इथंच मी पुण्यातच राहून म्हणजे आमच्या इथं घराच्या जवळ एक अभ्यासिका आहे मग तिथंच जाऊन मग तिथं जून 2023पासून मी फुल अभ्यास सुरू केला. मग दिवसाला 14, 15, 16 तास. मग मला असं वाटायचं की जर आपण दिवसाला अभ्यास नाही करतो मग काय करणार बाकी कारण की दुसरं काहीच करायला नव्हतं. मग एकच पुढे एक ध्येय होतं की आपल्याला मग 2024 अटेम्प्ट द्यायचं आहे. आणि म्हणजे असं काही माझ्या डोक्यात प्लॅनिंग नव्हतं की म्हणजे आपल्याला 3-4 वर्ष बघू नाही का जेवढं होतं तेवढे वर्ष देऊ मग झालं बघता येईल. माझ्या डोक्यात एवढंच होतं की आपल्याला एकच अटेम्प्टमध्ये द्यायचं आहे. त्यातच जेवढं काय ताकद असेल ते एक अटेम्प्टमध्ये लावून मग झालं तर झालं नाही तर नाही एवढं माझ्या डोक्यात होतं. मग ते एका अटेम्प्टमध्ये माझे 23 नंतर 24मध्ये द्यायची होती. मग ते एका वर्षात जे काय माझ्याकडनं जेवढा वेळ होता माझ्याकडे तेवढं सगळं मी याच्यात ओतून दिला. मग जेवढं 15, 16, 17 तास म्हणजे जेवायचं अभ्यास करायचा दुसरं कुठं बाहेर एवढं काय येणं जाणं नाही. मग तेच 2024पर्यंत खूप चांगला अभ्यास केला. आणि त्यानंतर त्यामुळेच मला असं वाटतं की मग ते एक डोक्यात होतं मग त्यामुळेच ते पहिल्या अटेम्प्टमध्येच माझं झालं. आणि आता मंगळवारीच रिझल्ट लागला आणि त्यात माझा ऑल इंडिया रँक 26 आला होता भारतात. आणि त्यानंतर सगळ्यात पहिले म्हणजे ते रिझल्ट ऐकूनच मला खूप म्हणजे आश्चर्य होतं की आता पहिल्याच अटेम्प्ट होतं माहीत नसतं की आपल्याला म्हणजे होईल का नाही. आणि त्यात शेवटपर्यंत या स्टेजपर्यंत आल्याने असं वाटतं की भीती वाटते की जर खाली रँक आला परत परीक्षा द्यायला लागते कारण की बरेचसे असे अधिकारी असतात जे जर त्यांना खालची सर्व्हिस मिळाली IPS किंवा IRS मग ते परत पुढच्या परीक्षेत बसतात. मग तीच भीती होती मग रँक कुठला येतोय लिस्टमध्ये नाव येते का नाही. आणि पहिल्यांदा लिस्ट उघडून बघितलं आणि 26व्या रँकवरती आलं तर मग मन खरंच भरून आलं की नाही का मग की असं एवढ्याच पहिल्या अटेम्प्टमध्ये असं झालं. त्यामुळे मग खरंच मी आईवडिलांचे खूप त्यांना आईवडिलांचे सगळं आणि आजूबाजूच्या लोकांना बघून नाही का आपण ज्या भागातून आलोय म्हणजे आपण ज्या परिस्थिती आपल्या आजूबाजूच्या लोकांची परिस्थिती आहे आणि म्हणजे आपण जे बघतो आपण बाहेर बघतो UPSC परीक्षा एवढी अवघड आहे म्हणजे आपण YouTube वगैरे बघतो म्हणजे ते एक हे हवा बनवली की नाही का एवढी अवघड आहे आता ग्रामीण भागातल्या पोरांना असं जमणार नाही. पण ते खरंच ते तेवढी अवघड नाही असं मला वाटतं. मग जर आपण प्रयत्न करून नियोजन करून मग बरोबर सल्ला घेऊन बरोबर गायडन्स घेऊन जर केलं तर खूपच शक्य. आणि काही असं म्हणजे मला असं वाटतं की आयुष्यात काहीच असं अवघड नसतं. म्हणजे आपलं प्रत्येक गोष्ट अशी न्यूट्रल असते. कुठलीच गोष्ट अवघड नसते कुठलीच गोष्ट सोपं नसते. जर आपण ठरवलं की कुठली गोष्ट सोपी असते तर ती सोपी असते. जर आपल्या मनात जर आपण भरवलं की ती गोष्ट लय अवघड तर ती अवघडच आपल्याला कधी पण सापडणार.
मला तेवढंच वाटतं की म्हणजे तेच आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि कधीच म्हणजे हार नाही मानली पाहिजे की नाही का. आता बरेच आता अख्खी तेवढी 1.5 वर्षाचा प्रवास असतो तो. कधी कधी आपल्याला वाटतं की नाही का माझ्याकडनं नाही होणार, एवढे सगळे लोक अभ्यास करतात, एवढे IIT दिल्ली एवढे सगळे हुशार लोक करतात, एवढे सगळे त्यांचं चांगलं चांगलं बॅकग्राऊंड असतं, आई वडिलांचं चांगलं बॅकग्राऊंड असतं, मग आपण कुठं थांबतो नाही का, एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये आपलं स्थान काय असतं. पण ते स्वतःमध्ये विश्वास आणि आपले म्हणजे आजूबाजूच्या लोकांना तेच म्हणजे माझ्या आयुष्यात तेच आहे की आजूबाजूच्या लोकांना बघूनच मला खूप प्रोत्साहन मिळाले आणि ते इन्स्पायर झालो मी नाही का. म्हणजे सगळे कष्ट बघून आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळे कुठल्या बॅकग्राऊंडमधून आलो आहे. कुणाचं असं नव्हतं की खूप म्हणजे चांगलं बॅकग्राऊंड आणि मग खूप लहानपणानं सपोर्ट होता किंवा माहीत असतं. आता बऱ्याचशा आपल्या लोकांना ग्रामीण भागात माहीत नसतं की कुठल्या कुठल्या परीक्षा असतात आणि शिक्षण पण आपल्या इथं म्हणजे शाळा तेवढ्या चांगलं नाही की म्हणजे नाही का तेवढं बेस तयार व्हावं पक्का असं. मग तेच वाटतं की आता यापुढं आता माझ्या सर्व्हिसमध्ये मी हेच म्हणजे असं तुमच्या सगळ्यांचं चांगलं मला म्हणजे शुभेच्छा भेटल्याच मला. मग त्यामुळे मला तेच वाटतं की मग इथून पुढे पण लोकांच्या हितासाठी आणि गरिबांच्या न्यायासाठी मी काम करेल आणि तेच मुळात मला तेच कारण होतं. कारण की मला असं वाटतं की मी जर कुठे इंजिनिअरिंग केली असती किंवा चांगलं IIT वगैरेमध्ये मी झालं पण असतं मला असं मला वाटतं. पण लोकांच्या सेवेसाठी किंवा समाजसेवेसाठीच मी हे करिअर निवडलं. कारण की IAS अशी सर्व्हिस आहे की म्हणजे आता जसं की म्हणले की भारताच्या पुढच्या 30-40 वर्ष खूप महत्त्वाची आहेत आणि त्यासाठी मला असं वाटतं की मी माझं जेवढं माझ्याकडून होईन आणि जेवढं आत्ता माझ्या तरुणाचं म्हणलं अजून पुढे 40 वर्षाची सर्व्हिस माझ्याकडे आहे, तर मग जेवढं माझ्याकडनं राज्य सरकारमध्ये आणि पुढे केंद्र सरकारमध्ये जरी झालं तरी माझ्याकडनं जेवढं माझी ताकद आहे आणि जेवढं माझं सामर्थ्य आहे तेवढं मी सगळं कोणाला लावू इच्छितो आणि जेवढं माझ्याकडनं काम होईल आणि जेवढं तुमचं पण काम असेल माझ्याकडं आणि जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं मी सगळं करायचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही सगळे एवढं प्रेमाने आणि एवढं सगळं अभिमानाने माझ्यासाठी मग इथं आलात आणि मला सत्कार करायला त्यामुळे मला खूपच आनंद झाला आणि त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि ते कसं पहिल्यांदाच बोलते मग मला पण सुचत नाही मी काय बोलते म्हणून ते मला पण नंतर असा विचार करायला लागेल की काय बोलायचं म्हणून काय जर चुकून काहीतरी दुसरं काहीतरी बोललं असं म्हणून किंवा सॉरी धन्यवाद खूप खूप धन्यवाद.